अखेरीस राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी असणार आहे। शेतकरी कर्जमाफी कधी होणार कधी होणार, समितीने अहवाल दिला, कर्जमाफीची घोषणा झाली, परंतु याची अंमलबजावणी कधीपर्यंत होणार असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकरी करत होते। तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे, कारण कर्जमाफीसाठी अखेरीस मुहूर्त लागला असल्याची माहिती आहे। या संदर्भात आज दिनांक 15 मे रोजी आपले मुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि विविध विभाग असेल, मग अर्थ विभाग असेल किंवा सर्व विभागाचे जे अधिकारी आहेत यांच्यामध्ये एक बैठक झालेली आहे। आणि या बैठकीनुसार आता कर्जमाफीबाबत लवकरच याद्या जाहीर होणार आहेत। यामध्ये 27 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी देखील येऊ शकते अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। आता तुम्ही म्हणाल याचा GR कधीपर्यंत येणार आहे, याचा शासन निर्णय येऊन कोण कोण नक्की अटी आणि निकषांमध्ये बसले आहे आणि कर्जमाफीची तारीख देखील आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। GR ची देखील तारीख मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा असणार आहे, कारण सध्या राज्यामध्ये आपण पाहतोय की सर्व शेतकरी विचारत आहेत की आमची कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीची घोषणा कधी होणार। पीक विम्या संदर्भात देखील आपण अपडेट पाहिले। आता पीक विमा कंपन्यांबाबत देखील अनेक कंपन्यांचे किंवा अनेक कंपन्यांनी घेतलेले आक्षेप देखील फेटाळले गेले आहेत, म्हणून शेतकऱ्यांसाठी काहीसा प्रमाणामध्ये आता दिलासा सरकारच्या वतीने दिला जातोय। आणि यातील सर्वात मोठा दिलासा म्हणजे कर्जमाफी 2026, ज्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे। आणि त्यासोबत जे शेतकरी रेग्युलर आहेत, ज्यांनी कंटिन्यू मागील 3 वर्ष आपले कर्ज नवे जुने केले आहे, त्यांना त्या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार आहे। आता कोणते शेतकरी पात्र असणार आहे, त्याचा GR कधी येणार, कर्जमाफी कधी होणार, लगेच सांगतो, परंतु पुढील सर्व माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील देखील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो पोहोचवणार आहे। तर यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे 15 मे रोजी मुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये परदेशी समितीच्या वतीने जो अहवाल दिला गेला त्या अहवालावर अभ्यास करून त्यातील काही अटी आणि निकषांना काढून शेतकरी कर्जमाफीबाबत फायनल जो काही अहवाल आहे तो तयार केला गेला आहे। आणि आता येणाऱ्या 21 अथवा 22 तारखेला राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीमध्ये हा अहवाल सादर करून लगेचच या संदर्भातील GR अथवा शासन निर्णय निर्गमित करून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी देखील त्वरित जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल त्या शेतकऱ्यांना त्यांचं आधार प्रमाणीकरण किंवा E-KYC करून घ्यावी लागेल। आणि ती E-KYC बँकेमध्ये, माही सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन शेतकरी मित्रांनी करून घ्यायची आहे। आणि E-KYC केल्या तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्वरित ही प्रक्रिया राबवण्याचे देखील मुख्यमंत्र्यांच्या वतीने आदेश दिले गेले आहेत। आणि म्हणूनच आता निकष यादी व संपूर्ण अहवाल तयार झाल्याची संपूर्ण माहिती आलेली आहे। फक्त आता यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी घ्यावी लागते आणि ती मंत्रिमंडळ बैठक 21 ते 25 तारखेच्या आत होणार आहे। शक्यतो 21 किंवा 22 तारखेला या संदर्भातील GR येणार आहे आणि 30 जूनच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आज देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी सातारामधील कार्यक्रमामध्ये याचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे की 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ आणि त्यासोबत जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देखील दिले जाणार आहे। आणि म्हणूनच कर्जमाफीची प्रक्रिया ही अगदी त्वरित होणार आहे। यासाठी निधीची तरतूद देखील असल्याची माहिती देण्यात आली आहे। फक्त आणि फक्त आता याद्या येतील आणि याद्या आल्या जे शेतकऱ्यांचे ज्या यादीमध्ये नाव येईल त्या शेतकऱ्यांनी त्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्या या कर्जमाफीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तुम्ही या कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुमच्यासाठी खूप मोठा दिलासा असणार आहे। आता याचा GR येईल किंवा यादी जरी लगेच आली की आपण लगेच आपल्या पेजवर आणि चॅनलवर याची अपडेट देणार आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष नवजुनं असावं आणि तुमची 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी 30 सप्टेंबर 2025च्या आधी असावी, असेच अटी आणि निकष ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। आता पुढील देखील जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचे काम आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून आपण करतो। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।